आम्हाला पाणी नाही आलं, गटर खराब आहे, रस्ता खराब आहे, पैसे भरायचं पत्ता नाही, सगळं फुकट द्या. आता आमचं जय श्री किशोर दिवेकर सरपंच आहे, कपिंद्र कैलास पेरे उपसरपंच आहे, वावरे संग्राम विकास अधिकारी 3,350 लोकसंख्या आहे 2011 नुसार. 800 घराची संख्या आहे. तो अगोदर भरायचा, त्याच्यानंतर तुम्हाला सुविधा मिळेल किंवा इथे डॉक्युमेंट मिळेल. आमची एवढी सक्त ताकीद आहे, ज्यांनी घरपट्टी भरली नाही भास्कर बिरपाटापासून त्यांनी ग्रामपंचायतमध्ये यायचं नाही. कडक आहे. आमच्या गावातला व्यक्ती, मी तरी कर्मचारी म्हणून मी खोटं सांगेन, पण ते गावातले आहेत. याला पर्याय नाही. सुविधामध्ये पूर्ण गावाला वायफायची सुविधा, महिला करता सॅनिटरी नॅपकिनची पॅडची व्यवस्था, सकाळी गरम पाणी मिळते आंघोळीला, सोलर वॉटर बसवले चौकात पाणी कॅरी करून द्यायचं तुम्हाला. 20 लिटर आरोचं शुद्ध पाणी मिळते. हे त्याचं कार्ड आहे. ज्यांनी कर भरला त्याला हे कार्ड देतो. त्यांनी एका दिवसाला फक्त 20 लिटर पाणी द्यायचं. 365 दिवस तुम्हाला 365 कॅन फुकट. स्मार्ट कार्ड ना, ज्यांनी घरपट्टी भरली त्याला स्मार्ट कार्ड द्यायचं, त्याला द्यायचं. ही गिरणी आमची स्वतःची गिरणीचं कार्ड आहे. ज्यांनी पैसे भरले त्याला वर्षभर मोफत दळून मिळेल. वर्षभर किती न्या, वर्षभर फुकट तुम्हाला. या सवलती आमच्या सरपंच किती पण अहो नेतेच नाही. आमच्या डोक्यात निगेटिव्ह थिंकिंग जास्त दळून गेलं. कशाला नेत दळून? काय करायचं? तुमच्या घरात 30 किलो लागते, 30 किलो नेले तुमची आई किंवा बहीण किंवा पत्नी, 60 किलो नेन का देईन 30 किलो? आमच्या डोक्यात नाही सरपंच, त्याला भीती वाटते जास्त दळून गेलं कशाला नेन मारला. आमची शोकांती काय आमच्या डोक्यात अजून गोष्ट नाही. एखादा व्यक्ती म्हणला मला 1 क्विंटल दळून लागते, नाही बाबा काय करायचं त्याचं? तुमच्या घरी 20 किलो लागतं माझ्या, पण तुम्ही आता थोडे वेगळे माणसं, तुम्हाला मला 1 क्विंटल दळून नाही काय करशील? पीठ खराब होत नाही. 3,000 रुपये क्विंटल गहू आहेत आपल्याकडे, म्हणजे 30 रुपये किलो, दळाला 4 रुपये किलो. कोणतं मागे लोकांना समजतं ना. 18 वर्षापासून गिरणी चालू आहे. 18 वर्षापासून आरोग्य प्लॅन चालू आहे. कचरा संकलन करायला ट्रॅक्टर घेतला आम्ही. दररोजच्या दररोज कचरा संकलन करा गावातला. प्रत्येक गावात कोणतरी गाडगे महाराज झाला पाहिजे, गाडगे बाबा झाला पाहिजे. आम्ही 2 डस्टबिन दिले प्रत्येकाच्या घरी. ओला कचरा सुका कचरा तुम्ही घरी साठवायचा, ट्रॅक्टर तुमच्या घरी, त्याच्यामध्ये तुम्ही कचरा टाकून द्यायचा. 100% प्युअर बोला की भूमिगत गटर आहे, ओपन गटर नाही आमच्याकडे. आमच्याकडे तेल घाण आहे. नाशिकवरून आणला म्हणजे 2-3 वर्ष झाली. गावातील व्यक्तीने तेल बी आणलं तर कुठे सुद्धा काढून देते. महिलांनी आलू आणले, आलू चिप्स तयार करून देते. तुम्ही तुरी आणले, हरभरे आणले, मठ आणले, उडीद आणले, याच्या डाळी भरून देते. मिरचीचं पावडर तयार करून देते, मसाला तयार करून देते. रसवंती ग्रामपंचायत गावातील व्यक्तीने 4 वर्षांनी रस सुद्धा काढून देते. एअर कॉम्प्रेसर आहे टोटल गावाला हवा आला. खाली बसवला तो 35,000 रुपयाचा आहे. तुम्ही पंचायत दुकानावर बघितला, ग्रामपंचायत लावला, बाहेर एक पाईप सोडला, लोक हवा भरतात. शेंडावंदन आम्ही महिला जास्ती करतोय, पुरुष जास्ती नाही. 10 वर्ष झाली भास्कर बिरपाटाने आणि नवीन सरपंच बंद करून टाकले. ज्यांनी कर अगोदर भरला मराठवाड्यात 4 ध्वजारोहण होतात. 4ही ध्वजारोहण महिला साडी चोळी द्यायची, ध्वजारोहण करतात. माणूस नाहीच. आपल्याकडे काय होतंय, सरपंच आणि उपसरपंच यांना चान्स दिला जातो. गावात इतर समाजाचे नागरिक मिळाला का चान्स? तुमच्या मते तुमच्या गावात नाही का बरं? आम्ही काय पाप केलं आम्हाला ध्वजारोहण करता येऊ नये? कमीत कमी ग्रामपंचायत तरी आमच्या कुठल्याही समाजाच्या बाईला झेंडावंदन करता आलं पाहिजे, म्हणून ते आम्ही 10 वर्षापूर्वी कार्यक्रम केला. आमच्या गावातली महिला मजुरीन जाते पण घरपट्टी भरते, ते पण ॲडव्हान्स. आम्ही 1 वर्ष ॲडव्हान्स घेतो. जसं आपण आता दुकानाचं भाडं ॲडव्हान्स घेतलं, डिपॉझिट आम्ही डिपॉझिट घेतो 1 वर्ष. त्याच्यानंतर तुम्हाला सुविधा देतो. 20-25 ठिकाणी वाजबेशी बसवल्या ती दिलेली. इथे थुंका, इथे थुंकू नये. जनरल काढलेली असते इथे थुंकू नये. आम्ही दिले इथे थुंका, भास्कर बिरपाटले इथे थुंका. तर त्याला खर्च करावा लागेल, वाजबेशी बसवावं लागेल, त्याला पाणी सोडावं लागेल. समोर वाढदिवसाचं बोर्ड बघितलं का तुम्ही? समोर वाढदिवसाचं बोर्ड आहे. 365 दिवसाचा डेटा गोळा केला आम्ही, रजिस्टरमध्ये लिहिला. तुमचा वाढदिवस केव्हा आहे तुम्हाला ठाऊक नसेल, आमच्या ते कॉम्प्युटर ऑपरेटर भरतो आणि ते बोर्डवर टाकतोय. तुम्हाला 24 घंटे वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देतो. या सगळ्या गोष्टी आम्ही फक्त 4,000 देतो. 4,000 फक्त 4,000. आता किती तुमचे कुटुंब किती? 800 कुटुंब आहे ना. 800 कुटुंब, 40 लाख रुपये घरपट्टी वसूल होते वर्षाची. ते पण ऍडव्हान्स. 38 ॲडव्हान्स म्हणजे पैसे आपले. आम्ही व्यापारी आहे, ग्रामपंचायती व्यापारी व्हायचे, कमर्शियल. बरोबर. जोपर्यंत महाराष्ट्रात ग्रामपंचायत कमर्शियल होत नाही तोपर्यंत शक्यच नाही. सगळ्या सुविधा. हा, तुम्ही पण आता एक गिरणी टाकली, आरोचा प्लॅन टाकला आणि कचरा संकलन करायला ट्रॅक्टर घेतलं. साधारण एका कुटुंबाला 2,000 रुपये घरपट्टी लागली फ्रेश. त्या बाईला समजून सांगितलं, ताई मी तुला वर्षभर दळून देतोय, वर्षभर तुला पाणी देतो आरोचं, वर्षभर तुझा कचरा घरून घेऊन जातोय, 2,000 भर आरामशीर भरेल. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं ते बाईला पुरतं. हो. तुम्ही दादा तुम्ही एक मिनिट सांगा, तुमच्या घरी दळाला किती पैसे लागतात? कंटिन्यू तुमची केली की नाही ती पुढे? मग तुम्हाला हे जर रिजनेबल पाहिजे असेल तर तुमची गिरणी टाका आणि लोकांना सुविधा द्या. फुकटात नाही, आम्ही फुकट काही देत नाही. आमच्या कर्मचारी
हो. कागद घ्या. व्हिडिओ साधा कागद. आजी जे मेडिकल वर असते ना आता ऐकेश असं आम्ही सोबत होतो ना. वाढला होता त्यांचा प्रॉपर त्यांचं भाचा होत होतो भोपाळला. मग आता ते ज्याला होता ते घ्यायचे ना त्यांना त्यांची जमीन 28 भरत नसतो. महाराष्ट्राची इतिहास तुम्ही बघा, कुठेही घरपट्टी भरल्या जाते, सप्ते मोठे केलं जातं, मंदिर मोठं बांधलं जातं, पण आम्ही घरपट्टी भरतो का? सप्ते कशाला करता एवढं मोठं? तुमच्या गावात किती रुपये सप्ताह होतो दादा? 3-4 लाखाचा होतो ना. काय घेतलं त्याच्यातून तुम्ही? तुम्ही तरुण आहे, आमचं नाव म्हाताऱ्याचं, तुम्ही तरुण आहात, काय घेतलं तुम्ही? तसं 10 लाख आम्हाला शिकवलंय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. आपलंच काय ना दंडी. लक्ष्मण तुकाराम
अलीकडे